रामराम मंडळी. काल निफ्टी परत 86 पॉइंट डाऊन. हे जे सत्र चालू आहे अप डाऊन अप डाऊन अप डाऊन 5 वेळा झालंय खूप, पण अजूनही काही त्यांनी ब्रेकआउट दिला नाहीये. पण एक महत्वाची गोष्ट कालच्या डेटावर घडलेली आहे ती म्हणजे लॉंग टर्मला बाय सिग्नल आलेला आहे आणि हा बाय बऱ्याच दिवसानंतर आलेला आहे. लॉंग टर्म सिग्नल हे फार स्टेबल असतात. आता हा एलटी ट्रेंड आपण मागे जाऊन ट्रेस केला तर ह्याचा सेल सिग्नल हा 8 जानेवारीला आलेला होता. 8 जानेवारी पासून निफ्टी कंटिन्युअस खाली जातोय या लॉंग टर्म कॉलवर. आता त्याला साधारण 5 मेला म्हणजे जवळजवळ 4 महिन्यांनी परत बाय सिग्नल आलेला आहे. हा पूर्ण कंटिन्यू राहील असं नाही, पण राहण्याची शक्यता बरीच जास्त आहे. कारण इतके महिने जी करेक्शन झालीये ती एंड इथं होईल असं वाटतंय. त्यामुळे हा बाय फार महत्वाचा आहे. त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट अशी घडली आहे की शॉर्ट टर्मला मात्र सेल कॉल आलाय. ते होऊ शकतं. शॉर्ट टर्म हे 5 दिवसांच्या ऍव्हरेजवर अवलंबून असल्यामुळे ते फार व्होलाटाईल असतं. ते पटपट आपली दिशा बदलतं. आणि लॉंग टर्म मात्र 34 डीएमए हे 34 दिवसांच्या मुव्हिंग ऍव्हरेजवर ते आधारित असतं. त्यामुळे ते बऱ्यापैकी स्टेबल असतं. म्हणून जर का एखाद्याला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी लॉंग टर्म सिग्नल फॉलो केले पाहिजेत. लॉंग टर्म प्रमाणे एकदा आता बाय केलं की हे लॉट ठेवून द्यायचे जोपर्यंत निफ्टीला लॉंग टर्म सेल येत नाही तोपर्यंत. आणि हेच तुम्ही शेअरच्या बेसिसवर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये पाहू शकता. ह्याच्या बरोबर ज्या ज्या शेअर्सनी निफ्टी 50 मधल्या किंवा अन्य शेअर्सनी लॉंग टर्म बाय सिग्नल दिलाय त्या सगळ्या शेअर्सना तुम्ही खरेदीचा विचार करू शकता आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्यांना ऍड करू शकता. एमएससीडी आरएसआय दोन्ही डाऊन आहेत, ते अजून अप गेलेले नाहीयेत. इंट्राडे पण डाऊन आहे आणि 200 डीएमए मात्र डाऊन आहे. एक शक्यता अशी आहे की हे मार्केट वाढत या 200 डीएमएच्या निळ्या लाईन पर्यंत जाईल आणि तिथून ते परत करेक्शन घ्यायला खाली फिरेल, सांगता येत नाही. पण 200 डीएमए क्रॉसओव्हर जर का केला, क्रॉसओव्हर अप, तर मात्र सगळं बल्ले बल्ले आहे त्यानंतर. त्यामुळे आताच फार हुरळून जायची आवश्यकता नाहीये. सावधानतेनंच आपल्याला काम केलं पाहिजे. आता ह्या चार्ट प्रमाणे बघितलं तर दोन्ही ऍव्हरेज लाईनच्या क्लोजचा वर आहे. तुम्ही आधीचे जर का काही आपले लेक्चर्स काढून बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की दोन्ही या ऍव्हरेज लाईनच्या शेअर खाली होता. निफ्टीचा जो क्लोज आहे तो खाली होता. आता तो वर गेलेला आहे आणि हा वरचाच ट्रेंड त्यांनी ठेवला तर तो वर जायची शक्यता आहे. आज तरी त्यातल्या त्यात जी गिफ्ट निफ्टी आहे ती आता 24,260 चालली आहे आणि आमचा निफ्टी फ्युचर 24,106 ला क्लोज झालेला होता. म्हणजे 206 आणि 50 समजा 150 पॉइंट जवळजवळ गिफ्ट निफ्टी आता वर आहे. तर त्याचा ऍडव्हान्टेज नक्कीच मार्केट ओपन होताना आपल्याला मिळेल आणि तो ट्रेंड पुढे जर का कायम राहिला तर कदाचित आज अप्पर ब्रेकआउट सुद्धा मिळू शकेल. तर बघूया या दोन्ही गोष्टी घडतायत का हे प्रत्यक्ष मार्केटमध्ये आणि आपल्या सॉफ्टवेअर मधले ट्रेंड आपण फॉलो करू. आपल्याला बाकी काहीही बघावं लागत नाही. कुठलेही फंडामेंटल फॅक्टर्स, कोण काय म्हणालं, कुठे युद्ध चाललंय, काही नाही. आम्हाला काही बघावं लागत नाही. जोपर्यंत युद्ध चालू होतं, इतर हे होत्या घडामोडी चांगल्या नव्हत्या, तोपर्यंत आपलं सॉफ्टवेअर लॉंग टर्मला डाऊन एवढंच सांगत होतं. ते जोपर्यंत डाऊन म्हणत होतं तोपर्यंत निफ्टी खाली जाणार हे आपल्याला दिसत होतं. जशी निफ्टी वळली आणि ती वर गेली तसं काल त्याला बाय हा सिग्नल आलेला आहे आणि त्या बायवर आता मार्केट किती वर जात आहे ते आपल्याला बघायचंय. तर या दृष्टीनं जर का तुमच्याकडे हे सॉफ्टवेअर नसेल तर हे पहिलं घ्या. हे तुम्ही अप टू डेट ठेवा, ते रोज बघा
आणि त्याच्याबरोबर दुसरं जे सॉफ्टवेअर आम्ही आता डेव्हलप केलेलं आहे वेदांत ट्रेडिंग ट्युटर, तो इंट्राडे ट्रेडिंग करता तुम्हाला बाय सेल कसं करायचं हे एक प्रकारे शिकवतो. त्याचा स्टॉप लॉस टार्गेट तुम्ही त्याच्यातनं लावू शकता आणि उत्तम प्रकारे इंट्राडे ट्रेडिंग त्यात करू शकता. शेअर, फ्युचर, ऑप्शन, कमोडिटी, क्रिप्टोकरन्सी या सगळ्या रेंजला ते चालतं. ते नुसतं मोबाईलवर पण चालतं, त्याला कॉम्प्युटर असलाच पाहिजे असं नाही. आणि ट्रेडिंग व्ह्यू मात्र तुमच्याकडे लागतं. आणि इव्हन आम्ही नंतर जे काही प्रयोग केले त्यात असं लक्षात आलं की ट्रेडिंग व्ह्यूच्या फ्री व्हर्जनवर सुद्धा ते सॉफ्टवेअर चालतं. फक्त त्याला काही लिमिटेशन्स येतात. पण ट्रेडिंग व्ह्यूचं जे दर महिन्याचे 1500 रुपये फी आहे ती आपल्याला न देता सुद्धा आपण ह्याच्यात ट्रेडिंग करू शकतो. तर त्याचा तुम्ही पण जरूर विचार करा. आणि जर का तुमच्याकडे काही रिक्वायरमेंट असेल किंवा तुमच्या कम्युनिटीमध्ये ग्रुपमध्ये कुणाला हवा असेल तर जरूर सांगा. धन्यवाद आणि राम राम.